नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद पुन्हा एकदा पेटलाय. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भुजबळ आणि कांदे आपापसात भिडले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे, पण शिवसेनेच्या सुहास कांदेंनी याला कडवा विरोध केलाय. राष्ट्रवादीचे 7 आमदार असल्यानं पालकमंत्री राष्ट्रवादीचा झाला पाहिजे असं भुजबळांचं म्हणणं आहे. त्यावर हे 7 आमदार भुजबळांसोबत नसल्याचा दावा कांदेंनी केलाय. तर याबाबत सुहास कांदेंनी नेमकं काय म्हटलं होतं आणि भुजबळांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे, बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे. परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री महोदय ठरवतील. परंतु भुजबळ साहेबांबरोबर आज एकही आमदार नाही, ते एकटेच आहेत. मला या संदर्भात काही बोलायचं नाही, नो कमेंट्स. मला या संदर्भात काही बोलायचं नाही, नो कमेंट्स. मला या संदर्भात काही बोलायचं नाही, नो कमेंट्स. तर भुजबळ आणि सुहास कांदेंमधला वाद हा काही नवा नाहीये, तो जुनाच आहे. हा वाद नेमका सुरू कुठून झाला त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहूयात. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कांदेंकडून याचिका दाखल करण्यात आलेली होती छगन भुजबळ यांच्या विरोधात. याचिका मागे घेण्यासाठी भुजबळांनी ऑफर दिल्याचा, दबाव आणल्याचा सुहास कांदे यांनी दावा केला होता, आरोप केला होता. येवल्यातून निवडणूक लढवण्याची भाषा देखील कांदेंनी केली होती. नांदगावची जागा शिवसेनेला गेल्यावर समीर भुजबळांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवार होते सुहास कांदे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ अशी लढत झाली. निवडणुकीदरम्यान समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. समीर भुजबळ आणि सुहास कांदे दोघेही समोरासमोर आले होते. सुहास कांदेंच्या धमकीनंतर कांदे आणि भुजबळ वाद आणखी पेटला. निवडणुकीत समीर भुजबळांचा पराभव करत सुहास कांदेंचा विजय झाला. महायुतीच्या शपथविधीपूर्वी पालकमंत्री पदासाठी बॅनरबाजी करण्यात आली. बॅनरबाजीमुळे भुजबळ आणि कांदेंमधला वाद आणखी वाढला. नाशिकच्या पालकमंत्री पदावर तिन्ही पक्षांनी दावा केलाय, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी. भुजबळांनी घेतलेल्या बैठकीमुळे या वादाला आणखी खतपाणी मिळालं. सुहास कांदेंचा भुजबळांच्या दाव्याला कडाडून विरोध आहे. भुजबळांच्या खात्यावर सुद्धा कांदेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. रेशन कार्ड, शिवभोजन थाळीवरून भुजबळांना सवाल करण्यात आलाय. मलिदा खाण्यासाठी भुजबळांची उठाठेव सुरू असल्याचा आरोप कांदेंनी केला. भुजबळांकडून महायुतीची शिस्त मोडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप कांदे यांनी केलाय. या वादाला परत एकदा खतपाणी मिळालं ते भुजबळांच्या एका बैठकीवरून. कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी भुजबळांनी बैठक बोलावली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भुजबळांनी या बैठकीत आढावा घेतलाय. वास्तविक नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाहीयेत, त्यात गिरीश महाजनांच्या नावाची पालकमंत्री पदासाठी चर्चा आहे. पण भुजबळांनी अचानक बैठक घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावरच साधू संतांच्या सूचना ऐकताय तर माझ्या सूचना घ्यायला काय हरकत आहे असं उत्तर भुजबळांनी दिलंय. सूचना जर आखाड्यातील साधू संतांच्या सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत, असं म्हणतं की सामान्य नागरिकांच्या सुद्धा सूचना घेतलेल्या आहेत, तर छगन भुजबळच्या सूचना ऐकायला काही हरकत नाही ना. तर छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा कुंभमेळ्याचं नियोजन करताना होऊ शकतो, त्यासाठी त्यांनी बैठक घेतली असं अजित पवारांनी म्हटलंय. एक सिनियर नेते म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे बघितलं जातं. त्याने अनेक वर्ष तिथं काम केलेले, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं. उद्याच्याला आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल
तर त्या कमिटीमध्ये दादाजी भुसे पण असतील त्या कमिटीमध्ये, म्हणजे त्या भागातले आमदार म्हणून, म्हणजे कुंभमेळा ज्या ज्या भागात येतो त्या भागातले सगळे मंत्री त्याचे सदस्य असतील. सुहास कांदेंच्या मताची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. राजकीय मतभेद नाकारता येत नाहीत अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. भाजपचे आमदार नाही, सुहास कांदे हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी जे काही त्याच्याबद्दल मत व्यक्त केलंय त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली. कोणताही पालकमंत्री निवडताना त्याचा अधिकार संपूर्ण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे आणि ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. तर पालकमंत्री पदाला एवढं महत्व देण्याची गरज नाही असं शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसेंनी म्हटलंय. मला वाटतं की खूप मीडियाच्या माध्यमातून जेवढं आम्ही या विषयाला महत्व देतो तेवढं त्याला महत्व देण्याची आवश्यकता नाही. आज तुम्ही जर पाहिलं असेल तर देश पातळीवर महाराष्ट्र आपलं पुढे शैक्षणिक क्षेत्रात कसं राहील यासाठी किमान 500च्या पुढे तज्ञ मंडळी आलेली आहे.